ची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा काल्लोळ. चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. या अमृतमय ग्रंथवाणीप्रमाणे विदर्भाची पंढरी असलेल्या वऱ्हाडाचे राजे संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आज दिनांक 21 जुलै 2026 रोजी श्री विठुरायाच्या पंढरीकडे झाले. श्री संत गजानन महाराजांची पालखी 700च्या वर वारकऱ्यांच्या समवेत मंगलवाद्य, टाळ, मृदुंग, वीणा, पताका यासह अश्व आणि शिस्तबद्ध सेवाकऱ्यांच्या समवेत सकाळी श्रींचे मंदिरातून निघाले. श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे श्रींच्या पालखीचे 57वे वर्ष आहे. तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास आणि 750 किलोमीटरचे अंतर कापून श्रींची पालखी 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे. श्री विठ्ठलाच्या पंढरीत श्रींच्या पालखीचा मुक्काम 23 जुलै ते 28 जुलैपर्यंत श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत श्रींच्या पालखीचा 5 दिवस मुक्काम राहणार आहे. श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संत नगरी शेगावकडे 29 जुलै रोजी सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा 550 किलोमीटरचा प्रवास आहे. असा येण्या जाण्याचा 1300 किलोमीटरचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्तिभावाने आनंदात करणार आहेत. 18 ऑगस्ट रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर 19 ऑगस्ट रोजी बुधवार रोजी श्रींची पालखी संत नगरी शेगावी पोहोचणार आहे. आज संत नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळणार. शेगावसह परिसरातील भाविक भक्त यावेळी पालखीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी अवघा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. AVP मराठीसाठी विठ्ठल अवताळे, समीर देशमुख, शेगाव.